विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता शेवटचे 90 दिवस उरलेत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मला हिशोब करून सांगू नका 90 आहेत का 100 आहेत का 120 दिवस आहेत. माझ्या मते 90च दिवस उरलेत हे लक्षात घ्या. मग या स्टेजला मला तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्हाला सुरुवात कशी करायची हे मला सांगायचं आहे. तुम्ही म्हणाल, "सर आम्ही तर IIT JEE साठी अकॅडमी जॉइन केले." मग माझा प्रश्न आहे, की तुम्ही IITचं मटेरियल आहात का? तुमचे काही चान्सेस आहेत का, की जेणेकरून तुमचा जेईई मेन्स, एडव्हान्सचा इतका जबरदस्त स्कोर होईल आणि तुम्ही IITमध्ये जाऊ शकाल. एवढी जर तुमच्याकडे कॅलिबर असेल, तरच तुमचं कोचिंग तुमच्याकडे लक्ष देणार आहे. ते आता मेन्स, एडव्हान्स लेव्हलचा विचार करणार आहेत आणि तुमच्याकडे आता कोणी लक्ष देणार नाही, जर तुम्ही 0 लेव्हलला असाल तर. तुम्हाला असं वाटत असेल, तर अकॅडमीवाले आता आमचे CETसाठी स्टार्ट करतील, आमची बोर्डची प्रिपरेशन घेतील. विश्वास ठेवू नका. तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. मुद्दा असा आहे, की आपल्याला अभ्यास करायचा आहे. बोर्ड प्लस सीईटी दोन्ही करायचं आहे. मग या व्हिडिओमध्ये मी काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे. मी मॅथ्स बद्दल बोलणार आहे, मी फिजिक्स बद्दल बोलणार आहे, मी केमिस्ट्री बद्दल बोलणार आहे. पण होतंय काय? येऊ दे ना आतून थोडंसं तुमच्या, की मला करायचंय. मला करायचंय असं आतून येऊ दे थोडं, मग जमणार आहे लक्षात घ्या. मी सांगू का आता खरोखर डू ऑर डाय सिच्युएशन आलेली आहे. करा किंवा मरा म्हणतो ना आपण अगदी तसं. म्हणण्यासाठीच आहे फक्त म्हणजे पेटून उठायचंय आपल्याला आणि करायचंय. बरं हे करत असताना काही बऱ्याचशा गोष्टी मला जाणवल्यात किंवा मला ज्या काही अनुभव आहे मी तुमच्यावर शेअर करणार आहे. मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की तुम्ही जेईई मेन्स एडव्हान्सचा नीट विचार करा. समजून घ्या प्रत्येक कोचिंगवाल्यांना रिझल्ट पाहिजे असतो. मला माहिती आहे हजारो मुलं आहेत काही अकॅडमीजमध्ये जेईईसाठी. हजारो मुलं असतात. 10-10 डिव्हिजन असतात लक्षात घ्या. मग ऑब्व्हियसली त्यातली 50च मुलांना टार्गेट केलं जाणार आहे, की जे IITमध्ये जातील. बरं आणखीन हायर लेव्हलचा क्लास असेल, तर त्या 50 पैकी 10 वर आणखीन एक्स्ट्रा टार्गेट केलं जाणार आहे का? ऑल इंडिया रँक 1 टॉप 10 कारण मग ह्या पेपरमध्ये यांच्या ॲड येणार आणि हेच ॲडमिशन फुल. मग 900 मुलांचं नुकसान झालं, त्यांच्याकडे कोणीही बघणार नाहीये लक्षात घ्या. बरं, मग आता आपल्याला आपण स्वतःहून करायचंय आपल्याला? स्वतःहून सुरुवात करायची आहे. मग पहिली गोष्ट म्हणजे मॅथ्सला सुरुवात मी कशी करू? मी क्लिअरली सांगतो, मी तुमच्या समोर एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरमधला सेक्शन ए मधला क्वेशन नंबर 2 लिहिलेला आहे. मी काही सोडून दाखवणार नाहीये तुम्हाला. मी तुम्हाला दाखवतोय कोणती गोष्ट. क्लिअरली सांगतो 4 प्रश्न सोडवायचे आहेत, 4 मार्क आहेत. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क आहे रे? 1च मार्क आहे. पण हे सगळ्यात सोपे प्रश्न आहेत. मला अजून आठवतंय असा प्रश्न विचारलाय. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स डीएक्स. काय अवघड आहे? ई रेज टू एक्स इंटिग्रेशन ई रेज टू एक्स प्लस सी फक्त लिहायचंय. 1 मार्क मिळाला. म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमची सुरुवात नाहीये ना बाळांनो अजून. करायची ना सुरुवात, तर डायरेक्टली अवघड प्रश्नावर जाऊन चालेल का? नाही ना. मग तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो 36 क्वेशन्स सुरुवातीला तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे 36 कुठून आले? सांगतो. 2021 बघा मी काय म्हणतोय 2021 ला एक पेपर झाला. मग 2022 ला 2 झाले, 2023 ला परत 2 पेपर झाले. म्हणजे कुठलं फेब्रुवारी आणि जुलै. हां, 24 चे 2 आणि 25 चे 2 करा काउंट 9 पेपर आहेत आणि एका पेपरमध्ये 4 मार्काचे क्वेशन्स 9 चोक 36 झाले की नाही? हे प्रश्न पहिला करायचा आहे, पहिलं टार्गेट. तुमचं बेसिक क्लिअर होईल. पण हे टार्गेट कंप्लीट करत असताना करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही हेच प्रश्न टेक्स्ट बुकमध्ये होते का ते बघायचं. मग तुमच्या लक्षात येईल, की एक्सरसाइज मधले सुरुवातीचे पहिले 1-2 क्वेशन जे ईझी समजतो आपण, तेच हे आहेत. ॲज इट इज प्रत्येक प्रश्न तुम्हाला पुस्तकात सापडणार आहे. झालं? मग पहिली गोष्ट म्हणजे सेक्शन ए तुम्ही कंप्लीट करताय त्यातले हे असे प्रश्न. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली सेक्शन डी कडे नेतोय. का? ते सांगतो. नीट लक्ष द्या. मी आता काय करतोय, की या सेक्शन डी मध्ये इथं स्टार करतोय. थेरम आहे डेरिव्हेटिव्ह मधलं. इथं स्टार करतो. हे इंटिग्रेशन मधला एक फॉर्म्युला आहे, पण ॲक्चुअली तो थेरम सारखाच आहे म्हणूया आपण. इथे इंटिग्रेशनचे डेफिनेट मधले प्रॉपर्टीज 12 मार्क झाले. दुसरी गोष्ट 100% एल-पी-पी असतंच. असतं आणि असतंच. 16 मार्क झाले. 100% लॉजिक मधला एखादा प्रश्न तरी असतो आणि असतोच लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की हे 20 मार्क्स फिक्स आहेत. काय येणार आहे हे सगळं मला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. बरं. याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगतोय, एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स क्लिअरली सांगतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन शेवटचे टॉपिक. त्यात आणखी नाही आहे, केची व्हॅल्यू फाइंड आउट करा. ते केचं जाऊ दे. कुठलाही 9 पेपर काढायचे. तुम्हाला एक्स्पेक्टेड व्हेरियन्स
दिसणार म्हणजे दिसणारच. येणार म्हणजे येणार. मग तुम्हाला मी काय सांगितलं 4 मार्काचा तो ईझी क्वेशन 20 मार्काचे ते सेक्शन डी हे प्रश्न 2 मार्काचे येणारच आहेत. असं का सांगतोय? मॅथ्स तुमचा असतो 100 पैकी तुम्हाला 35 ला पास आहे, पण बाळांनो प्रॅक्टिकलचे 20च आहेत. हो. तुम्हाला 15च्या पुढे जायचे मार्क्स पाडायचेत. कारण मुलांना माहिती आहे फिजिक्स 30 मार्क प्रॅक्टिकलचे 5च पाडायचे केमिस्ट्री 30 मार्क प्रॅक्टिकलचे 5च. असला हिशोब करणारी पण मुलं बघितलेत मी. बरं. मॅथ्सला इथून तुम्ही सुरुवात करताय. मग तुम्ही आपल्या चॅनलवर ओके, मॅथ्स आय-एम-पी क्वेशन मी गेली दरवर्षी तो व्हिडिओ अपलोड करतोय. गॅरंटेड 40-50 मार्काचे प्रश्न असतात. जसं एक्स्पेक्टेड गॅरंटेड आहे तसे अजून प्रश्न आहेत. करा. पण मी तुम्हाला परत-परत सांगतो, ॲट एनी कॉस्ट टेक्स्टबुक तुम्हाला 100% सॉल्व्ह करायचंच आहे. कारण त्यातलेच 80% क्वेश्चन आपल्या सीईटीत ॲज इट इज येतातच हे लक्षात घ्या. ओके. बरं आता थांबा. याची वाटते भयानक भीती फिजिक्सची. पहिला पेपर फिजिक्स तो अवघड गेला की कॉन्फिडन्स जातो. इव्हन सीईटी पर्यंत कॉन्फिडन्स गेलेला असतो मुलांचा. मग मी तुम्हाला सांगतो, मी इथं जुलै 2023 चा एक पेपर तुमच्या समोर घेतलाय आणि काय दाखवतोय ते लक्ष द्या. बघा काय दिसतंय तुम्हाला. हे पेपरमधले प्रश्न घेतलेत क्रॉप करून मी. डिफाइन पोटेन्शियल ग्रेडियंट, डिफाइन जॉमेट्रिक गायरोमॅग्नेटिक रेशो, ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप, स्टेप डाउन मधला डिस्टिंग्विश आहे. अजून एक डिस्टिंग्विश मी काढला होता रे. दिसतोय का रे कुठं? डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. पुस्तकात दिलेलंच आहे, लक्षात घ्या. बघा ना क्वेशन्स किती आहेत. हे सगळे ईझी क्वेशन्स आहेत आणि हे जर आपण काउंट केले तर 30 मार्कापेक्षा जास्त प्रश्न हे पुस्तकात ईझी येतायत. मला सांगा व्हॉट आर ईडी करंट? ओके. नेम द लॉजिक गेट हॅव्हिंग सिंगल इनपुट, सिंगल आउटपुट. त्याच्यानंतर लॉ ऑफ लेंथ, फेरीज ब्लॅक बॉडी, एडियाबॅटिक, आयसोथर्मल, द प्रोसेस इन विच टेम्परेचर इज कॉन्स्टंट. डेफिनेशन विचारले. हा सेकंड लॉ कुठल्याशी कन्सिडर म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. क्रिचॉफ लॉ ऑफ रेडिएशन आहे. हे सगळं हा कुणाशी डील करतोय? म्हणजे काय माहितीये का सांगतो. क्रिचॉफ करंट लॉ चार्ज, क्रिचॉफ व्होल्टेज लॉ एनर्जी, फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स एनर्जी, सेकंड लॉ होते हीट. बरोबर आहे ना सांगा. मग बर्नॉलिस थेरम एनर्जीशी डील करतायत लक्षात घ्या. कन्झर्वेशन म्हणूया आपण. मग इतके सोपे प्रश्न आहेत. हाल्फ लाईफ टाईम ओके. रेडिओ डीके लॉ आणि लॉ आत्ताचा पेपर काढा जुलै 25 चा तुम्हाला 5-6 लॉचे प्रश्न दिसतील. मग फेब्रुवारीला प्रश्न काढा. मग मी तुम्हाला सांगतो फिजिक्सला स्ट्रॅटेजी फिक्स आहे. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश लॉज. पहिल्यांदा करा 30 प्लस मार्क फिक्स आहेत. विथ न्यूमेरिकल पण बोलतोय. विथ न्यूमेरिकल तर अजून मार्क वाढणार आहेत. पण करणार कोण? तुम्हाला करायचं आहे. ऑल डिस्टिंग्विश इन वन व्हिडिओ सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. विथ सोल्युशन डिस्टिंग्विश दिलेत मी. करा की मग. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना ह्याच क्रमाने जायचं लक्षात घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर फॉर्म्युल्याचे रिव्हिजन झाल्यानंतर मग न्यूमेरिकल करा बरं का बरं. मग तुमच्या डोक्यात घुसलं का? मी डेरिव्हेशनच्या नादाला लावलंच नाही तुम्हाला. हां, याचा अर्थ करू नका असं नाही. करा की. पण हे कंप्लीट झाल्यानंतर डेरिव्हेशन करा. तुम्ही काय करताय? कुठला टॉपिक आय-एम-पी आहे. वेव्ह ऑप्टिक्स आय-एम-पी आहे. मग घेतलं ते करत बसते काय तू? तू काय करत बसतो मग वेव्ह ऑप्टिक्स मधलं? सगळं टॉपिक करत बसतोय. त्यात किती डेरिव्हेशन्स आहेत? ढिगाण आहेत. पण डेरिव्हेशन नाही आलं तर न्यूमेरिकल आलं तर काय करणार? खुश झालं सगळं. मग त्याच्यापेक्षा बाळांनो हे सगळ्या टॉपिक मधले प्रश्न करायचे. आता मी तुम्हाला जेवढं आता ओरडून सांगितलं फिजिक्स बद्दल तुमच्या लक्षात आलं का रे बाळांनो? किती ईझी प्रश्न आहेत. तुम्हाला पुस्तकात सगळे पेपरमध्ये ईझी क्वेशन्स दिसणार आहेत. मग तसंच केमिस्ट्री बद्दल आहे. केमिस्ट्रीमध्ये मी 2024 चा पेपर मला सापडला. बघा थोडंसं ब्लर दिसेल. काय आलंय? कुठलं मोनोमर विचारलंय युज्ड. विनायलिक हॅलाइड कोणतं असं विचारलंय. इफेक्टिव्ह एटॉमिक नंबरचं न्यूमेरिकल, नॅनो पार्टिकल युज्ड, एसआय युनिट विचारलंय, ऑस्मोसिस विचारलंय, एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आयसोबॅरिक एडियाबॅटिक प्रोसेस. इथं 2 मार्क झाले, 4 मार्क झाले जवळ-जवळ. डिफाइन ॲसिड बेस, ब्रॉन्स्टेड लॉ थिअरी, डिफाइन, राइट, क्लासिफिकेशन. कमी कमी क्वेशन सिलेक्ट केले नाही. खूप आहेत. 10 ते 15 मार्काला डेफिनेशन येतात, क्लासिफिकेशन येतंय. मग करा ना, सुरुवात करा ना. मी तुम्हाला सांगतो आता फक्त ह्या 90 दिवसात तुम्हाला जीव तोडून मेहनत करायची आहे. जीव तोडून मेहनत करायची आहे. सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. मन लावून अभ्यास करायचा आहे रे. पण अजूनही वाईट वाटतंय तुम्ही गुंतलाय याच्यात. याच्यातून बाहेरच पडायला तुम्हाला जमेना झालंय. ह्याच्या आधी तुम्हाला सांगतो Insta, ओके, YouTube. तर YouTubeवरच तुम्ही मला बघताय हे मी मान्य करतोय. पण काय बघायचं, काय नाही बघायचं आपल्या हातात आहे ना. नाहीतर मी एका मुलाचं बघितलं, दिसलं काय तर मला प्यार का पंचनामाचं काहीतरी 2.5 तास बघत बसला होता. काय गरज आहे? 2.5 तास आणि व्ह्यू टाईम किती होतोय? 8-8 तास.
Instaला 7-8 तास, YouTubeला 4-5 तास, 10 तास तुम्हाला ते बघायला वेळ आहे. 10 तास तुम्हाला 10 तासापैकी 10 मिनिटाचा एज्युकेशन व्हिडिओ बघायचा होत नाही. 5 मिनिटाचे माझे लॉचे व्हिडिओ आहेत. 5 मिनिटाचे, 6 मिनिटाचे. लॉचं स्टेटमेंट, प्रूफ, न्यूमेरिकल सुद्धा घेतलंय मी. मग असं असताना ते होत नाही तुमच्याकडून बघायचं. ह्या गोष्टी हो म्हणून आणि अजून नवीन काय चाललंय तुमचं? Snapchat, Snap. अरे मूर्खा तुम्ही लक्षात घ्या जर इथं गुंतला असेल तर. आणि हो अजून लेजेंड आहेत की लक्षात घ्या. फ्री फायर. ओके. त्याच्यानंतर अजून कुठला गेम खेळता? PUBG. बाकीच्या फालतू गोष्टीत तुमचा वेळ जातोय. वॉर्निंग देतोय. याला जर इग्नोर केलं ना, तर बसा ते होळीच्या आजूबाजूला काय करता तुम्ही? तुम्हाला माहित आहे ना, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवतोय. कळालं का तुम्हाला? तीच वेळ येईल लक्षात घ्या. जर नाही आता अभ्यास केला तर तसंच होईल लक्षात घ्या. आणि जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर सगळा अभ्यास केला, तुम्ही मॅथ्समध्ये टेक्स्टबुकला फोकस ठेवलं, केमिस्ट्रीमध्ये टेक्स्टबुक रीडिंग प्रॉपर केलं. अरे 97 प्लस तर पर्सेंटाइल असेच मिळणार आहेत तुम्हाला सांगतो. या 2 विषयातच. मॅथ्स आणि केमिस्ट्रीमध्येच म्हणतोय मी. फिजिक्स बोनस आहे. नाही होत, नाही होत. तुम्ही आळस करता. तुम्ही तुमच्या मनावर अजून तुमच्या आतून आलेलं नाहीये, की स्वतःसाठी करायचंय म्हणून. पालक तुम्हाला तुमचे शत्रू वाटतायत. हां, आई-वडील तुम्हाला जगून देत नाहीत असं तुम्हाला वाटतं. सारखं अभ्यास कर, अभ्यास कर. किती त्रास आहे मला असं तुम्हाला वाटतं. मग ते तुमच्याच भल्यासाठी आहेत. एक कटू सत्य आहे. कटू सत्य आहे, की आयुष्यभर आई-वडील सोबत राहत नाहीत. काही स्टेजनंतर तुम्हालाच स्वतःसाठी सगळं करावं लागतं. नंतर पण तुम्हाला तुमच्या मुलांसाठी झटावं लागणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? करा रे अभ्यास, करा. मग आता एवढं मी सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, काही तुम्हाला असेल तर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते करा. चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.